ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे आणि तिथे निवडणूक आता होऊ शकत नाही अशा ठिकाणी जो सरपंच आहे त्यालाच प्रशासक बनवावं अशा प्रकारची याचिका जी आहे त्यासोबतच इतर 2 मुद्द्यांना धरून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। अरुण दळवी यांनी ही याचिका दाखल केलेली होती। बुलढाणा जिल्ह्यातील ते आहेत। नेमकं याचिकेवर आज नेमकं काय झालं, काय सांगाल तुम्ही? जे याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये तुमची काय मागणी होती आणि कोर्टाने काय सांगितलं? आम्ही जी याचिका दाखल केली होती की सरपंचांनाच हा प्रशासक बनवावं, ही या याचिकेमध्ये आम्ही 9 तारखेला याची याचिका दाखल केली। 17ला स्टे आला आणि आज त्याचा निकाल लागला। याच्या अगोदर राज्य सरकारने सरपंचांना प्रशासक आणि बॉडीला प्रशासक करावं हे राज्य सरकारने या अगोदरच आम्हाला डिक्लेअर केलं होतं, पण कोर्टामध्ये आमचं राहिले असल्यामुळं आज कोर्टाने बी आमचा निकाल दिला। माननीय ॲडव्होकेट स्वप्नीलजी करंजीकर साहेब यांनी हा मोठा विजय घडून आणला। हा आमच्या सरपंचासाठी हा मोठा विजय, हा विजय आमचा नसून हा वकील साहेबाचा विजय, हा विजय आमचा नसून खेड्यापाड्यातील जनतेचा विजय आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्र राज्यातील 14,238 सरपंचाचा विजय आहे। वकीलसुद्धा आपल्यासोबत आहे। काय नेमकं कोर्टाने आज सांगितलं जेव्हा सुनावणी झाली, निकाल दिला? त्या निश्चित या याचिकेमध्ये आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या। दिनांक 23 जानेवारी 2026चं परिपत्रक रद्द करण्यासंदर्भातली आमची एक मागणी होती। त्यानंतर सरपंच यांना प्रशासक नेमणुकीसंदर्भात आमचा दुसरा विषय होता। तसेच ह्या निवडणुका ज्या आहेत या विशिष्ट कालावधीमध्ये घेण्यासंदर्भात अशा आमच्या 3 मागण्या होत्या। आज राज्य शासनाच्या वतीने हजर वकिलांनी यामध्ये 23 जानेवारी 2026च्या अनुषंगाने सुधारित परिपत्रक आणलं आणि त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आमच्या 3ही मागण्या आज पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने विद्यमान न्यायालयाने आमची याचिका जी आहे ती या सर्व गोष्टी ऐकून निकाली काढलेली आहे। यामध्ये पण आधीच ज्या ग्रामपंचायतीचा कालावधी संपलेला आहे त्यांच्या संदर्भामध्ये निश्चितच यामध्ये एक अस्पष्टता आहे। दिनांक आज 20 फेब्रुवारी 2026 रोजीचं हे सुधारित परिपत्रक जे शासनाने आणलेलं आहे हे फक्त 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांच्यासाठीच लागू आहे। परंतु यामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो की या अगोदर ज्या ग्रामपंचायती ज्यांचा 2024मध्येच कार्यकाळ संपलेला आहे तिथे ऑलरेडी प्रशासक नियुक्त आहे, त्या ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने एक भला मोठा प्रश्न इथे उपस्थित राहिलेला आहे। नक्कीच ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आहेत त्यांनाच प्रशासक बनवण्याचं परिपत्रक शासनाने सुद्धा काढलेलं आहे आणि आता कोर्टाने सुद्धा त्याला जो आहे जे आहे ती मान्यता दिलेली आहे आणि या ठिकाणी मात्र अनेक प्रश्न जे आहेत ते याआधी ज्या ग्रामपंचायतीचा कालावधी संपला त्यांचं काय असे प्रश्नसुद्धा या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।